साई लीला, एक आध्यात्मिक सहवास. कीर्तन सांग होय अंग हरी रूप. सुंदरत जाना उगलीत वारी सुंदरत जाना उगलीत वारी
रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप सुख झाले ओ सागरी, सुख झाले ओ सागरी, सुख झाले ओ सागरी, तुहा विठ्ठल बरोबा, तुहा विठ्ठल बरोबा, तुहा झाले ओ दादाजी, तुहा झाले ओ दादाजी, तुहा झाले ओ दादाजी, तुहा माधव परवा, तुहा माधव परवा, तुहा माधव परवा, तुहा विठ्ठल परवा, तुहा विठ्ठल परवा, तुहा माधव परवा, तुहा बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा सर्व सुखाची आगर, सर्व सुखाची आगर, बापर कुमादेवीवर, बापर कुमादेवीवर, बापर कुमादेवीवर, तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल, बापर कुमादेवीवर, बापर कुमादेवीवर,
परवा तुहा माधव परवा तुहा माधव परवा तुहा ऐसा कर घर आवेरा 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 ऐसा कर घर और धंधा सब छोड़ही का और धंधा सब छोड़ही का इतना गोटे काए खाता इतना गोटे काए खाता और धंधा सब छोड़ही का और धंधा सब छोड़ही इतना गोटे काए खाता इतना गोटे काए खाता जब तू अपना भूलन होता जब तू अपना भूलन होता इतना गोटे काए खाता इतना गोटे काए खाता जब तू अपना भूलन होता जब तू अपना भूलन होता इतना गोटे काए खाता इतने गोटे काए खाता अंतर्यामी जानत साजा अंतर्यामी जानत साजा अंतर्यामी जानत साजा अंतर्यामी जानत साजा मन काय ऊपर बाजा काय ऊपर बाजा कभी गोटे काय खाता कभी गोटे काय खाता मन काय ऊपर बाजा मन काय ऊपर बाजा कभी गोटे काय खाता कभी गोटे काय जब तू अपना भूलन होता
आईचा करगर आवेरा आईचा करगर आवेरा आईचा करगर आवेरा आईचा करगर आवेरा आईचा
ऐसा कर घरावे राम, ऐसा कर घरावे राम, और धंदा सब छोड़े काम। इतने गोते काय खाता, जब तू अपना भूलन होता। अंतर जामी जानत साचा, मन का एक ऊपर बाचा। इतना गोते काय खाता, जब तू अपना भूलन होता। तुका प्रभु देश विदेश, तुका प्रभु देश विदेश, भरिया खाली नहीं लेश। इतना गोते काय खाता, जब तू अपना भूलन होता। लोकाभिरामं रणरंग धीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्य रूप करुणाकरन्तं, श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। पांडुरंगा करो रथमान, आई माझी वाणी मानील संताशी जयाची क्रिया स्मरण हो सकल तेज अधिकरण। तेच वंदो श्रीचरण श्रीचे हे नमस्कार माता। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। मनोजवं मारुतुल्य वेगं जितेन्द्रिय मतिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथ मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मस्तके पायावती, अनुसार प्रेम सहित गती धरू पधारे पवन कुमार। सेवेलागी सेवक झालो
सेवेला सेवक झालो तुमच्या लागलोणी चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा ही ऐसा कर घरावे राम और धंदा सब छोड़ई काम इतना गोते काय खाता जब तू अपना भूल होता प्रस्तुत प्रसंग भगवान पंढरीश परमात्मा पंढरंगाच अधिष्ठान दैवत माझे बाबा शिवजी नागेश्वर भगवान माऊली ज्ञानावराय तुकोबाराय श्री संत सावका महाराज आपणा सर्व अधिकारी पूजनीय वंदनीय भावुक सज्जन मायबापांच्या सेवेकरिता निवडलेला आहोत महाराष्ट्र भूषण विश्ववंदनीय गोस्वामी श्रीमंत श्री भगवान तुकोबाराय यांचा छोटासा 4 चरणाचा अभंग श्री महाराज तुकोबारायांचा हा महाराजांची गाथेमध्ये जी हिंदुस्थानी पद आहे त्या हिंदुस्थानी पदापैकी एक अभंग आहे सेवेला आरंभ करण्यापूर्वी आपल्या पवित्र तपस्थळी अनेक महापुरुषांच्या पदस्पर्शेने पावन झालेली ही भूमी बाबा नागेश्वराच्या आशीर्वादाने तुम्हाला सर्व बाबांच्या पवित्रतेच्या माध्यमातून पावन झालेली ही पवित्र भूमी अंदरसून क्षत्र अंदरसून या पवित्र रामनगरामध्ये दीर्घ काळापर्यंत आपल्या आयुष्यात परमार्थ पथाने प्रवास करीत असताना ज्यांनी आपलं आयुष्य व्यतीत केलं या भूमीचे भूमिपुत्र एक सज्जन वैकुंठवास नामदेव तुकाराम पैठण या सज्जनांच्या प्रथम पुण्यस्मरण म्हणा प्रथम वर्ष सावतं म्हणा त्या निमित्ताने त्यांच्या पाठीमागे असणारा परिवार मासाहेब आहे 2 बंधू आहे मुलगा मुली आणि तुम्ही सर्व उपस्थित असलेले सर्व सज्जन मायबाप माझे हे गुरुजन माझ्या देशाचे ऋषी मुनी काळकरी बंधू ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी सर्व सज्जन मायबापांना प्रणाम वंदन करतो आणि आज मला हे अहोभाग्य प्राप्त करून देणारे आमची राजू काका आणि त्यांचा परिवार आणि ज्या माध्यमातून सेवा करण्याकरता भगवान तुकोबारायच्या अभंगाची तुकाराम महाराज कलियुगातले देव अंतरे येताना दया घेऊन आलेले सज्जन इथं दयेच्या माध्यमातून आपली सर्व कामं करतात भूतांची दया ही भांडवल संतांचं मुख्य भांडवल दया दया धर्म चांगला दया धर्म का मूल है पाप मूल अभिमान तुलसी दया न चालिए जबल घट में प्राण दया धर्म चांगला आहे सत्य धर्म आहे दया धर्म आहे परोपकार धर्म आहे सत्य धर्म जेवढी धर्माची अंग आहे इथं आल्यावर या महापुरुषांनी या विश्वाची निगराणी करीत असताना याचा सांभाळ करीत असताना याला जपत असताना याची सुरक्षा केली असताना हा समाज सुरक्षित कसा राहील समाजाच्या सुरक्षेकरता माझ्या साधू संतांनी सर्व उपाय केले हा समाज सुरक्षित राहिला पाहिजे म्हणून साधू या समाजाचा सुरक्षा कवच आहे साधू सतत समाजाला सुरक्षित ठेवत राहतो म्हणून संत साधू हे समाजाची सुरक्षा कवच आहे सुरक्षित ठेवतात सुरक्षित ठेवीत असताना आपुली ममता नाही ती स्वतः करता साधू जगत नाही सज्जन जे इथे येतात जातात ते मग देणे आया वो भगवान देणे नाही साधू देण्याकरता इथे माझे तुकाराम महाराज देण्याकरता आले आणि परोपकाराच्या माध्यमातून सतत अस्तित्व प्रसन्न राहिलं पाहिजे अस्तित्व आनंदी राहिलं पाहिजे नाही अस्तित्व भजनानंदी राहिलं पाहिजे प्रसन्नता आनंद भजन आनंद या सर्वांची जोपासना करत असताना तुकोबाराय निगराणी परिश्रम करायचा अभ्यास करायचा प्रत्येक सज्जनाकडे पाहायचं आणि साधूची दृष्टी एक देवादृष्टी अंतरंगापर्यंत जाते अंतरंगापर्यंत याची दृष्टी जाते लागा त्याला अंतराची व्यथा करतात अंतराची व्यथा करतात अंतराची व्यथा जाणून घ्यायची आणि सांभाळ करत असताना माझे तुकाराम जपत असताना परिश्रम करायचा अभ्यास करायचा यांची व्यस्तता करायची हा समाज कुठे व्यस्त आहे आणि या व्यवस्थापनामध्ये रममान झालेल्या जीवन अवस्थेकडे कल्याणाकडे नेण्याकरता साधूचा रोजचा खटाखटा सुरू
व्यवस्थापनेमध्ये सर्वजण आपण ब्रह्मान आहोत. पण आपल्याला आपल्या कल्याणाकडे अवस्थेकडे नेण्याकरता कल्याणाकडे नेण्याकरता सातत्या प्रयत्न असतो. माझं मी पाहिलं बाबा आपली व्यस्तता पाहिली हा समाज सर्व व्यस्त आहे. पण याच्या भल्याकरता कल्याणाकरता आपण काही करू शकतो. आणि याच्या व्यवस्थापनेमध्ये आमचे तुकाराम महाराज सर्वांच्या दुःखाचा अभ्यास करायचा. सर्वांचा अभ्यास करून परिशीलन करून येतो ते उपाय शोधायचा. आणि महाराज दादा वर्तमानामध्ये माझे तुकाराम महाराज सर्व साधुसंतांनी प्रत्येक सज्जनाचा उपाय सांगितलं म्हणजे त्या प्रत्येकाचा वर्तमान सांभाळला. वर्तमान सांभाळण्याकरता वर्तमान अशी चीज आहे दादा भविष्याची चिंता मिटते भूतकाळाचा विसर पडतो. भूतकाळाचा विसर पडण्याकरता भविष्याची चिंता मिटण्याकरता त्यांनी वर्तमानामध्ये काय केलं पाहिजे प्रत्येक शरीराचं वर्तमान सांभाळायचं ही निगराणी साधू करतो. बघा बऱ्याच लोकांना असं वाटतं साधू संत करतात का प्रत्येक जीवाचा वर्तमान सांभाळतात. त्यांना माहित आहे यांच्या वर्तमानात थोडी भूल याची भविष्याची चिंता वाढवणार आहे. मग वर्तमानामध्ये जगतात म्हणजे करतात काय पाठीमागच्या भूतकाळामध्ये पडलेल्या गोष्टीचा भुलीचा झाला शोध घेतात आणि भुलीचा शोध घेऊन त्याचं स्मरण करून वर्तमानामध्ये एक पवित्र सुझाव देतात का बाबा भविष्याची चिंता मिटली पाहिजे भूतकाळाचा विसर पडला पाहिजे. तो वर्तमानामधलं तुझी दुःख आहे तुझी ती व्यथा आहे हे तुझ्या भूतकाळाचे परिणाम हे ज्याचे सुख दुःख आहे हे तुझ्या भूतकाळामध्ये भुलीचे परिणाम आहे. या भुलीचं स्मरण करून द्यायचं आणि वर्तमानात पवित्र सुझाव देत असताना अभंगाचं प्रथम करणार दादा याला दया म्हणायचं. दयाळू माणसं सारखी सुरक्षा करत राहत सांभाळ करत राहत वर्तमानामध्ये पाठीमागच्या भुलीचा शोध घेऊन भुलीचं स्मरण करून द्यायचं आणि वर्तमानामध्ये रडत बसून रुदन करून आणि कुठेही रडायचंच नाही. रडायचंच असं ते देवालय मंदिरात जायचं ते न्यायालय आहे आणि रडायचं असं कोणत्या सज्जनाच्या जवळ रडायचं. कुठे रडलेली माणसं हलकी होत कुठे रडायचं नाही. आपली समस्या त्याचं समाधान फक्त माझ्या ज्ञानोबाराच्या पोराकडे करायचं. कुठली समस्या जीवनात कुठली समस्या असू द्या त्या समस्येचं समाधान ज्ञानोबाराच्या पोराकडे चालू संताकडे करायचं. कोणाला विचारायचं नाही 1008 नाही 108 नाही श्री श्री महामंडलेश्वर नाही कोणाला विचारायचं नाही. माझे ज्ञानोबाराच्या पोरा सोडून कोण तुमच्या जीवाचा आहे कोणी जीवाचा आहे. ऐशी कळवळ्याचे जाते
करे लाभाविन प्रीती. लाभाशिवाय प्रेम करणार जगात एवढाच एक वर्ग आहे माझा, तो साधूचा वर्ग आहे. माझ्या दुकाना माझी निगराणी करावी बाबा. आणि बाबा वर्तमानामध्ये दुःखाचा जे परिणाम आहे ते तुझ्या भुलीचे परिणाम. पाठीमागे तुझ्याकडून जे भूल झाली त्या भुलीचे परिणाम आज वर्तमानामधली माणसं सुखदुःखाचे जे भोग भोगतात. पवित्रतेच्या माध्यमातून जे काही पुण्यकर्म केलं असेल त्याचे परिणाम आज वर्तमानात सुख भोगतात. आणि नासमतीपणामध्ये असावधानीमध्ये जी भूल झाली जाते त्या भुलीचे परिणाम वर्तमानात दुःख आले. तुकाराम महाराज म्हणते बाबा आता वर्तमानामध्ये तरी भुलीचा शोध घेऊन वर्तमानामध्ये पवित्र सुजाव तुम्हाला देतो. बाबा आता तरी एक काम कर, ऐसा कर घर आवेला. असं काही मेहनत कर. मेहनत साधू संतांनी बंद केली नाही बरं का. बरेच वेळा माणसं म्हणतात साधू संतांनी हा समाज निष्क्रिय बनवला. साधू संतांनी समाज निष्क्रिय नाही बनवला. साधू संतांनी समाजाला मेहनत करायला, फक्त मेहनतीच्या लाभ हानीकडे कोणाचं लक्ष नाही. त्याला सांगायचं बाबा वर्तमान जपलं. कीर्तन कशा करता ऐकायची नाही. कीर्तन हे करमणुकीचं साधन नाही. कीर्तन टाइमपास नाही. कसं जगायचं इथं कळतं, कसं मरायचं हे सुद्धा इथंच कळतं. कीर्तन जगण्या मरण्याची विद्या देणारी पवित्र साधन आहे. कीर्तनामध्ये खरं सांगतो, कीर्तनामध्ये बालकं येतात त्याला लहान बालकांचे विचार प्रबुद्ध होत, युवा शुद्ध होतो आणि तरुण सिद्ध होतो. युवा शुद्ध होतो आणि म्हातारी माणसं सिद्ध होतात. त्याचा लाभ असा बालकांनाही आहे. युवा तरुणाला तरुण शुद्ध होतो, तरुण शुद्ध होतो आणि म्हातारी माणसं सिद्ध होतात. सिद्ध होतात आणि बालक म्हणून कथेमध्ये कथेचा आकार बदलत आहे. कथेचे जे खरे लाभ आहे ते कोणी सांगितले. कथेचे खूप लाभच लाभ आहे. बालकाला लाभ आहे. बाळे नारी नर आधी करुणी वेशाळी सर्वांना त्याचा लाभ आहे. गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदी दुश्चिते सोमभावे पूर्ण ज्ञाती या सकळाते विनवडी करा विठ्ठल स्मरण. सर्वांनी चिंतन करायचे. कोणाचं बाबा आतापर्यंत असावधानीमध्ये तुझ्या पाठीमागच्या भुलीचे परिणाम सुखदुःख भोगीत असताना जो त्रागा होता तो त्रास होऊ देऊ नये. फक्त एकच आहे, आपल्या भुलीचा शोध दुरुस्ती करायची. जसं मग जुनी माणसं म्हणतात ना, माणूस गलती करीत राहते. माणूस आहे चुकाच करीत राहते. साधू संत आहेत म्हणतात मनोज गलतीचा पुतळा आहे अक्सर होई जाती आहे. पण आता जो आपली भूल ठीक करली उसे इंसान त्याला माणूस म्हणायचं. कोई धनवान हो कितना, कोई इंसान निर्धन हो, कभी सुख है कभी दुख है, उसी का नाम जीवन है. जो मुश्किल में न घबराए उसे इंसान कहते हैं. वर्तमानामध्ये असावधानी द्यायची. कोमा जायचं नाही राहत. बरीच माणसं थोडी जगण्याची समज आली तर कोमाचा, थोडी अनुकूलता जगायला आली तर कोमाचा. कोमात म्हणजे भ्रमात गेलेली माणसं कोमात गेली सारखीच असते. जगायला अनुकूलता प्राप्त समज पक्के झाल्यावर माणसं शांत झाली पाहिजे. त्याची बगबग थांबली पाहिजे. खरी समजती आहे. माणूस शांत झाला समजा त्याला काहीतरी कळलं. समज आल्यावर माणसं शांत झाली. शांत झालेली माणसं खरी समज आली. समज पवित्रतेची समज येते. मला वर्तमानाच्या भुलीचा जो त्रास होता. आता वर्तमानात एकच काम कर, तुझ्या घरी देव कसा येईल. ऐसा कर घरावे राम और धंदा सब छोरे का. सगळे कामावर चिरा घाल. एकच उद्योग की जो जीवनात शिल्लक राहू दे, फक्त देव घरी आला. देव घरी आला का झाला सगळी निश्चिंती झाली. समोर देव घरा आला नंदाची आगावा, धन्य त्याच्या दैवा देवा आली. देवाची ते कुणा लाजाचे घरा, त्याच्या पडे चिरा संसारास. देवाची ते खून म्हणतात बाबा
ज्यावेळेला देव येतो ना दादा, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला. देवाला कसली चिंता घेतली, चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भीतरी केला देवी. याही घरामध्ये येऊन आणतो, लौकिक घरामध्ये घेऊन आणतो. आणि देव आला का दादा, सगळी पीडा. देव आल्यावर माणूस शांत, चिंता नाही. आम्हा भय चिंता नाही धाक, जन्म मरण काही एक, झाला येलो की परलोक, आले सकळी क वैकुंठ. देव घरी आला म्हणून तुम्ही आता वर्तमानामध्ये एक काम करा दादा, हैराण होऊ नका. आपल्या दुःखाचा बोध कोणावरती लादू नका. आपल्या कर्माचं ते फळ आहे असं समजून भुलीचा शोध घ्यायचा. प्रत्येक सत्यनाने आपल्या पाठीमागे काय चुकलं त्या भुलीचा शोध घ्यायचा. आणि भुलीचा शोध घेतलेली माणसं सरळ होतात बघा, लवकर सरळ. आपली भूल ठीक केली पाहिजे. आपलं काय चुकलं पाठीमागे, भूतकाळामध्ये काय चुकलं त्याचा परिणाम आपण दुःख भोगतो. वर्तमानामध्ये जे दुःख आहे ते पाठीमागच्या कर्माचं फळ आहे. आता वर्तमानामध्ये ऐसा कर घरावे राम, काय पवित्र सुजाव आहे याला दया म्हणायची. आणि आपली दया कोणाला, ऐशी कळवळ्याची जाती करेला लाभ काहीच नाही झाला या समाजाला. साधू समाज एवढा हैराण आहे. आज रात्री आपल्या कल्याणात रात्री झोपेतून उठतात आणि माळा जपत बसतात आपल्या कल्याणात. साधूची गतीच अशी आहे. साधू त्याला म्हणायचं रोज या विश्वाच्या भल्याचा विचार करतात. विश्व सुखी झालं पाहिजे, त्यांचं कल्याण. आणि कल्याणाचा ही पवित्र सूर्यावर काहीसा कर घरावे राम, और धंदा सब छोडे. सगळी कामं टाकून घ्या. मग सगळी कामं टाकायची म्हणजे कामामध्ये काय देव प्राप्ती होत नाही का? कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाची. कामात बदल करते. जाई विधी राखे राम, ताई विधी रहिये, सीताराम 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 कहिए. माझा भगवान जिथे ठेवतील आनंदाने जीवन जगायचं. जाई विधी राखे राम, ताई विधी रहिये, सीताराम 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 कहिए. मुख में राम नाम, राम सेवा हाथ में, तू अकेला नहीं प्यारे राम तेरे साथ में. सीताराम 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 कहिए. जाई विधी राखे राम, ताई विधी रही. माझा ईश्वर ठेवून त्या गोष्टीमध्ये राहायचं, पण देवाचा विसर पडायचं. तसं देव ठेवत असतो. हे असं का तसं का काहीच म्हणायचं आहे. ते माझ्या प्रभूचं मनोगत आहे आणि आहे ते माझ्या पाठीमागच्या भूलीचे परिणाम. आता वर्तमानामध्ये देव सोडून काहीच करायचं नाही. करशे देवा विनाश, अवघे होईल निराश. कृष्णा वाढविशी बहुवस, कधी सुखास न पवसी. एक देव आपला पहिली देव करून घ्या, ते देव जीवा सुख. म्हणून प्रत्येक सज्जनाने दुःखावर विजय कोणाला मिळवता आला नाही आतापर्यंत, मिळवला नाही. कोणी दुःखावर विजय मिळवण्याकरता अनेकांनी प्रयत्न केले, पण ते सुखी झाले. त्यांनी माझा प्रभू आधार, प्रभूशी सख्यत होतं, देवाशी संबंध जोडले. आणि देवाशी ज्यांनी संबंध जोडले ते तुमपर्यंत ते सुखी. मग तुम्ही एक काम करा, ऐसा कर घरावे राम, और धंदा सब छोडे काम. आणि त्याला वर्तमानामध्ये जे दुःख आहे, मला माहित आहे तू कोणा म्हणतो, तू एवढं दुःख भोगलंच नसतं किंवा एवढं दुःख कशाला भोगतो. तुझ्या पाठीमागचे भुलीचे परिणाम अभंगाच्या दुसऱ्याच्या
अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये तुकोबारा म्हणतात, तू एवढं दुःख भोगलंच नसतं किंवा एवढं दुःख कशाला भोगतो, इतने गोते काहे खाता किंवा इतना गोते काहे खाता, तू एवढं दुःख भोगलंच नसतं किंवा एवढं दुःख कशाला भोगतो. पण हे कशाचे परिणाम आहे, जेव्हा तो आपण बोलणं होतं भूतकाळामध्ये तुझ्या भुलीची ही परिणाम आहे, जेव्हा तू पाठीमागे भूतकाळामध्ये केलेल्या भुलीची ही परिणाम. वर्तमानात दुसरं काय करायचं, भुलीचा शोध घ्यायचा आणि भुलीचा शोध घेणारी माणसं लवकर पवित्र बनतात. आपली भूल काय झाली, कुठल्या भुलीचे हे परिणाम मी भोगतो आहे एवढं ध्यानात आलं की बस काम झालं. जब तू अपना भूलना, वर्तमानामध्ये जे दुःख आहे त्याला आपल्या दुःखाचा बोज कोणावर लादायचं. बरीच माणसं हैराण झाली का कोणावर बोज आपल्याला, त्याने असं केलं त्याने तसं केलं, नाही तुझ्या भुली त्याला हैराण करायचं नाही. आपल्या दुःखाचा बोज कोणावर लादून देतात माणसं आणि मी पवित्र जीवन जगण्याकरता आपल्या दोषाचे ते परिणाम, आपल्या मनाकडून वाणीकडून वा शरीराकडून घडलेली भूल ते परिणाम प्रत्येक सज्जनाने. आमची सीतामाई रावण घेऊन जातो आणि सीतामाईला कुठे ठेवलं, अशोक वाटिकेमध्ये लंकेमध्ये ठेवलं. पण तिथे त्याला सीतामाई विचार करते, आपल्या भुलीची परिणाम, माझ्या प्रभू रामरायामध्ये आणि माझ्यामध्ये वियोगाचं हिविराचं दुःख कशामुळे आहे. लगेच भुलीचा शोध घ्यायला लागला. पण शोध घ्यायची ती त्रिजटा नावाची राक्षसी होती ना दादा, त्या राक्षसीला विचारची सीतामाई, सांग वो त्रिजटे सकयाईसी मात, देईल काने दी भेटी रघुनाथ. सीतामाई शोक करते, वासुकीच्या वनी सीता शोक करी, कावांतरले रघुनाथ धुरी, एवढी गुंफे माझी दुष्टे केली चोरी, कैसे आणले मजा उघड लंका पुरी हो. हे त्रिजटे सांग ना, सांग वो त्रिजटे सकयाईसी मात. भुलीचा शोध गेलो नाही, देईल काने दी भेटी रघुनाथ, मन उठाविल तुरी झाला पंथ, रावण शके प्राण माझा पुढे आत हो. हे त्रिजटे सांग ना, कुठल्या भुलीचे परिणाम, माझं काय चुकलं पाठीमा, आणि फरक काय दुष्ट आचरण होते म्या केले, तीर्थव्रत होते कोणाचे भंगिले. याला शांत म्हणायचं, गाई वस्तापत्ती पुरुषा बिघाडले, नकळे संचित चरणांतर देव हो. सांग वो त्रिजटे सकयाईसी मात. ते त्रिजटे सांग ना, पाठीमाग मी कोणाच्या व्रतवैकल्याचा भंग केला असेल, कोणाचा तीर्थव्रत होते कोणाचे भंग, कोणाच्या तीर्थयात्रेला मी प्रतिबंध केला असेल, कोणाच्या व्रतवैकल्याचा भंग केला असेल. सांग ना, मी कोणा काय वाचताची ताटातूट केली, सांग ना, मी कोणा पती पतीचा बिघाडा केला, कुठल्या भुलीची परिणाम भोगतो. थोडा वेळ झाला आणि सीतामाईच्या ध्यानात आला, नाडियेल्या श्यामल कांती सोने. याला भुलीचा शोध केला म्हणायचं. सीतामाई आपल्या आपली भूल ध्यानात घेते आणि म्हणते, मला कशामुळे हे दुःख भोगावं. नाडियेल्या श्यामल कांती सोने, सोने हरित पाहिलं पण वाचतानाने मला पछाडलं, त्या आशेने बांधले. नाडियेल्या श्यामल कांती सोने. पण दुसरी भूल केली, नाडिये रघुनाथा पाठी लागे तेने. श्रीरामरायाला पाठीमागे पाठवून दिलं. पण तिसरी भूल केली, उल्लंघन केली आज्ञा मावते विनेने, लक्ष्मण रेषेचे उल्लंघन केले. आणि थोडा वेळ झाला, देखो रे सुनाट धावून आले सुने हो. आमचे तुकाराम माझा रावणा पुत्रा म्हणतात. तुकाराम महाराज लंकेने जेव्हा गेले ते अंगद होते, अंगदाच्या रूपाने गेले त्यावेळेला धमकावलं रावण.
त्या रामाला धमकवलं. आता इथं कलियुगातला तुकाराम महाराजांचे लिखाण आहे ते काव्य महाराजांचे गाथा शास्त्र गाथ्याने तुकाराम महाराज रामाला तुकाराम ते कोणी सुनाट धावून आले सुने हो सुना घर पालन हा रावण रूपी कुत्रा घरी आला तुकाराम महाराज. पण मुलीचा शोध चिंतामणी घेत असताना सांग आम्ही काय मुलीचा शोध किती माणसं आज वर्तमानामध्ये ना पवित्रची शिक्षा दीक्षा घेण्याचं वेगळं कामच पडत आहे की आपल्या मुलीचा शोध घेतला तर माझ्या पाठीमागे ही चूक झाली ना त्या मुलीचा परिणाम आज भोगतो ना. वर्तमानामध्ये भूल झाली नाही पाहिजे. वर्तमानात एकच उद्योग शिल्लक राहिला पाहिजे. देव जब तो आपण भूल होता तेव्हा जर तुझ्याकडून ही भूल झाली नसती तुझ्याकडून ही चूक झाली नसती तर आज वर्तमानामध्ये तुला रडण्याचा प्रश्न आला नसता. विठ्ठला विठ्ठला इतना बुद्धी काही खाता एवढं दुःख होत नसतं. प्रत्येक सत्य दादा आत्मपरीक्षणामध्ये थोडा वेळ लागतो आणि सूर्योदयाबरोबर रोज देवाला प्रार्थना करायची. हे भगवान मी आज कोणाचं ते कामात आलं पाहिजे. त्याला माणूस म्हणायचं. स्वतः जगणारे ते अनेक आहे जगण्याचे. लेकरं बाळ सांभाळायचे लेकरं बाळाचे काय टेन्शन आहे त्याला. दोन धोरण दोन पोरं याच्यापर्यंत काय टेन्शन तरी माणसं म्हणतात खूप टेन्शन झालं. टेन्शन घेऊच माझ्या मालकावर सगळी जबाबदारी टाकून दे टेन्शन फ्री होऊन जा. विनाकारण टेन्शन फक्त एकच चिंता असली पाहिजे. ऐशी चिंता करी सदा सर्व काळ रात्र दिवस याची तळमळ तुका म्हणे नाही आपुले बळ जेणे फळ पावे निश्रेसी. एकच चिंता देव घरी आला आणि देव घरी आली का चिंता ते पळाली गोकुळा बाहेर. घरी देव आला का चिंता मुक्त झाली. टेन्शन घ्यायचं नाही फक्त उद्योग करायचा तो देव घरी आला. मग देव घरी येण्याकरता नुसतं भजनच आहे का. सत्कर्म आहे सदाचरण आहे पवित्रता आहे दान धर्म आहे पुण्यकर्म आहे भजन आहे अनेक साधन आहे. देव घरी करण्यात एकच उपाय आहे का. देव घरी येण्याकरता अनेक उपाय आहे. अनेक उपायाच्या माध्यमातून देवाला घरी आणता येते. विठाला 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 पवित्र सुजाव तुकाराम जपणारे जो साधू समाज आहे सतत निगराणी करीत राहतो. समाजाची सुरक्षित ठेवीत राहतो सांभाळ करीत राहतो. सांभाळणारे तुकाराम म्हणतात आता वर्तमानामध्ये जे दुःख आहे तुझे ते पाठीमागच्या भुलीचे परिणाम आहे. आता नव्याने भूल होत गेलो. याचा अर्थ सरळ अर्थ असा आहे स्वामी सुखण्याचे प्राप्त स्मरणी आणि ते डोंगरीचे भाव म्हणून प्रत्येक सगळ्यांनी सूर्यदेवावर प्रार्थना भगवान आज से नया पाप नाही करू. पाठीमागे जे घडलं ते मागे केले ते अवघ्याची वाव. आता वर्तमानामध्ये एक देवाच्या समोर भगवान आज से नया पाप नाही करू. मना करू वाणी करू वा शरीराकडून घडलेले दोष भविष्याची चिंता वाढणार. भविष्यात चिंता मुक्त व्हायचं असेल तर वर्तमान जपला. वर्तमान जपायचा म्हणजे देव सोडून काहीच करायचं काय करायचं म्हणजे प्रत्येक देवाच्या नावावर प्रत्येक कर्म अंतर्म असेल देवाच्या नावावर भजन घेतलं देवाच्या नावावर काम करत असताना अहो प्रत्येक सज्जनाची शिकवणीच आहे. काम करीत जा हाक मारायचा. कोणाची शिकवण वेगळी आहे. कामामध्ये काम काही म्हणा राम जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे ऐसा कर घरा विराम. तुझ्या देव आला पाहिजे. देव आला का सगळी चिंता सगळी चिंता का होतं त्याचं कारण आहे. माझ्या आयुष्याला घडत पण कळत नाही लोकांना. मोठेपण त्याचं राष्ट्रीय करतो त्याच्या अस्तित्व आपलं जगणं त्याच्या सत्तेमध्ये आपण जगतो जाता त्याचा मोठेपणा करा. तशा आमच्या मातांना संसारामध्ये सुखी आनंदी राहण्याकरता पतीच्या मोठेपणा करायला पाहिजे. पतीच्या आवडी निवडी करायला पाहिजे. पतीचं देवत्व मोठेपण कळलं पाहिजे. त्या मातांना पतीचा मोठेपणा कळ त्याची आवडी निवडी कळ त्याची पसंती त्याची प्रसन्नता कशात आहे हे कळलं
का तिला संसारामध्ये सुख समाधानाकरता सुख शांतीकरता वेगळा उपाय करायची गरज नाही. फक्त पतीकडे पाहायचं, आपल्या जीवनाचा प्रवास करायचा. पतीची प्रसन्नता ही तिचं वैभव, पतीचा प्रसन्नता ही तिचं जीवन. पतीच्या प्रसन्नतेकरता तसं ईश्वर भक्तांचा आहे, आपल्या मालकाची प्रसन्नता आहे साधूचं खरं वैभव आहे. आपल्या मालकाची प्रसन्नता राहिली पाहिजे. उभं आपलं बऱ्याच वेळेला साधना केली जाते. काहींची साधना उपचुकीचं साधन झालं, काहींची साधना पूजापाठ प्रशंसेचं साधन झालं. पूजापाठ झाली पाहिजे, प्रशंसा झाली पाहिजे. अरे परमार्थ करण्यासाठी जगात कीर्ती प्राप्त होईल, तालुक्यांतील काय घेऊन बसते, जागतिक कीर्ती सुद्धा प्राप्त होऊ शकते. पण जागतिक कीर्ती हे परमार्थाचं फल नाही. ही लंगडीचा भागी प्रारब्धाची जोडी धरी, प्रारब्धाची वारे मान सोस कर्जे वाया भज मना पंढरी झाली. साधना देव प्राप्तीचा अवतार. साधनेचा शब्द आहे तो देव प्राप्त. विठाला विठाला सावधानी साधू संतांनी मळग झटकून टाकली. उठवा होई जागा पावा सुदेवाला, सुदीन उगवला दाना फुले घाला. उठवा होई जागा पावा सुदेवाला, आता उघडी डोळी तरी अध्यापी न कळी. जे झोपले असेल जागी कर, काय दया आहे. आणि जे गाफील असतील असावधान असतील त्यांना मरग झटकायला लावायचे. बस मरग झटकून एकच उत्तर तो नाही, त्याला शिक्षा, पवित्र शिक्षा दीक्षा द्यायची. त्या पवित्रची शिकवण देत असताना पोरांचा बाबा माझं भूल तरी का होते, तर त्याचं कारण आहे माझ्या प्रभूचा मोठेपणा, त्याची सत्ता कळत नाही. हे मी सांगतो, सत्ता कळत नाही, त्याचा बडपण कळत नाही. बडपण कळालं का दादा वेगळा देव प्राप्तीचा उपाय करायचं काम. म्हणून माझे तुकाराम महाराज देवाला, देवा माझी सर्व चिंता तुला आहे, काळजी तुला. त्याचं कारण माझं जीवन तुला समर्पण आहे. आम्हा शरणागता तुझाचे आधार, तुझं वसागर कृपा सिंधू. बरं तुकाराम महाराज देवाला, देवा माये मोकळीने कोठे जावे बाळे, आपुलेने बळे न वाचे ते. आपल्या बळाने ते बालक वाचू शकत नाही. आईने बाळाचा त्याग केल्यावर बाळाने कुठे जावे. माये मोकळीने कोठे जावे बाळे, आपुलेने बळे न वाचे ते. आपल्या बळाने ते बाळ वाचू शकत नाही. आणि देवा आम्ही तर तुझी लढीवाळ लेकर, तुका म्हणे बाळे या देवाची लढीवाळ, आम्ही तुझी लेकर आहोत, तुझी संतान. तुकाराम महाराज आपल्याकडता देवाशी कधी कधी प्रेम कलर सुद्धा टाकतात. देवा हे भगवान, माझा देह जर तुझ्या कामात येत नव्हता तरी मला जन्माला घातलं कशा. हा नाही जरी कारणा तरी काव्याले ती नारायणा, वचन द्यावी ती वचना माझा ज्ञाना समजावी. हे मालिक माझ्या अज्ञानाची समज काढून टाकाना, माझं समाधान कराना. हा माझा देह तुमच्या कामात येत नव्हता, जन्माला घातला कशा. हा नाही जरी कारणा तरी काव्याले ती नारायण, वचन द्यावी जी वचना माझ्या अज्ञाना समजा. या भुलीचे परिणाम आहेत. मग भूल तरी माणसं का करतात अभंगाच्या तिसऱ्या
प्रत्येक सज्जनाच्या जीवनामध्ये भुलीचं एकमेव कारण आहे, माझ्या प्रभूला त्याचं बडपण कळत नाही आपल्याला, त्याचा मोठेपणा कळत. त्याचा मोठेपणा काय आहे? तो अंतरसाक्ष आहे. अंतरसाक्ष देवाला प्रत्येकाच्या अंतरातला भाव कळतो ना बेटा. तुमच्या आपल्या प्रत्येकाच्या अंतरातली गडबडी देवाला कळते. तुमची गडबडी मला कळाना म्हणून आलो, माझी गडबडी तुम्हाला कळाना म्हणून बोलतो. देवाला मात्र सर्वांची गडबडी कळते. कोणाच्या अंतरात काय चालू आहे? जाणे अंतरीचे सगळ नारायण सर्व करी अंतरीची घेतो गोडी पायी गोडी भावा. वैद्य एक पंढरीराव अंतर्भाव तो झाले. देवा अंतराचा भाव करतो म्हणून कोण्या सगळ्याने आत येत आणि वाणीने वेगळं असं करायचं नाही. जे आत आहे हे बाहेर पडलं पाहिजे. बऱ्याच वेळेला काही वेळेला मनात नसतं, वरच्या वाणीने माणसं घुमजाव करतात लोकांना. अरे घुमजाव किती काळापर्यंत चालेल दादा, मी तुम्हाला फसवू शकतो दादा, तुम्ही मला फसवू शकता. दादा सदा सर्व काळी चालत नाही. सदा एक वेळेला चालेल, एखादा सप्ताह निघून ज्याच्याकडे जास्त का जास्त नाही. माझ्या प्रभूला सर्वांचा अंतर अंतरातला भाव कळतो आणि म्हणून आत ये आणि बाहेर येत नसावं. जे आत आहे तुका म्हणे तरी आत शुद्ध दंडीवर. माणसं आत पवित्र झाली का दादा? तुका म्हणे तरी आत अशुद्ध दंडेवरी दंडे माने शोभी. त्या सगळ्यांची आतली पवित्रता बाहेर शोभते. त्याचं बोलणं बदलतं, त्याचं चालणं बदलतं, त्याचं पाहणं बदलतं. आणि ड्रामाला काही ध्यानात येतो. ड्रामा परमार्थात नकल नाटक चालत नाही, कोणी करूही नाही. ड्रामा नकल नाटक चालत नाही. का चालत नाही? तर अंतराचा भाव कळतो. माझ्याजवळ तुमचा ड्रामा चालेल, तुमच्याजवळ माझा ड्रामा चालेल. माझ्या मालकाकडे कोणी ड्रामा करेल, नकल नाटक कोणी करायचं, तर अंतराचा भाव. याचा आत काय चालू? आत पवित्रता, आत विशुद्धीकरण देवाला कळत असल्यामुळे मन का एक उपरवाचा. आत एक मनात एक असतं आणि वाणीने लोक घुमजाव करतात. वाणीच्या चतुराईने बरीच माणसं वाणीच्या चतुराईने वाक्चातून होतात. वाणीची चतुराई बरीच वेळेला आपलं कपड ध्यानात येऊ देत नाही, त्याला वाणीची चतुराईने. आत वेगळंच असतं पण वाणीच्या चतुराईने आपलं कपड दाबायचे, आपली कुटिलता दाबायची, आपलं सगळं कायरता दाबायची. वाणीच्या चतुराईने सगळं करायचं. काय म्हणतात आत खराब असतात पण वरून चांगले दिसतात. वरून चांगले दिसतात, आत खराब असतात. काही आत चांगले असतात पण वरून खराब दिसतात. ते म्हणतात सगळं चांगलं आहे पण वाणीतलं खराब आहे. कधी कधी वाणी जरी शिव्या जरी देता असलेला दादा पण आत पवित्र असला पाहिजे. शिव्या कशा करता ते सज्जन? तुका पुढे व्हावे अशी पाहिजे. देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावे अशी पाहिजे. माझे तुकाराम महाराज म्हणतात आम्ही कोणाची निंदा करीत नाही, केली निंदा आम्ही दुष्येले भेदा. तुकाराम म्हणतात आम्ही भेदाचं दूषण करतो, कोणाची निंदा करीत नाही. भेदात दूषण केलं पाहिजे. प्रत्येक सज्जनाला पवित्रीची शिकवण देत असणार. आत एक बाहेर एक मन का एक उपरवाचा. का अशा करतो? अंतराचा आम्ही जाणतो साचा. माझा ईश्वर अंतराचा भाव तर त्याला कळतो. आत एक बाहेर कशा करतो? जे आत आहे ते बाहेर. म्हणून
सांग्यान कड्यान नको अरे ते बोल आणि आमचे तुकाराम म्हणतात बोले कैसा चाले त्याची वंदारी मृदो सबाय नवनीत कैसे सज्जनाचे चित्त तोची साधू ओळखावा देवते त्याची जाणार अरे प्रमाणात पाठ करून होणार नाही प्रॅक्टिकल आलं पाहिजे एक तरी ओळी अनुभव प्रमाण पाठ करून काय होणार आहे गाथा पाठ केला काय अनुभव काय अनुभव अरे गाथीत अनेक महापुरुषांनी बघला तुकोराची गाथा वाजवून गाथा करत असते की तुकोराची ज्ञानेश्वरी तुकारामांची गाथा ज्ञानेश्वरी काही नुसते बघला ज्ञानेश्वरी वाजवून ज्ञानेश्वरी 9000 वेळा करत असते माझ्या प्रभूची कृपा झालं काय फक्त एकच आत एक बाहेर निघ नसलं पाहिजे वाणी दुर्गा करायची आणि पवित्रच्या माध्यमातून जमेल तेवढं आमच्या महापुरुषांची आबादी सिद्धांत लोकांच्या पुढे मांडले आबादी सिद्धांत त्याला म्हणायचे वेद काय सांगतं पुराण काय सांगतात श्रुती माता काय सांगते साधू संतांचं वचन काय आहे या सर्वांचा परिशीलन अभ्यास करायचं एक 60 तत्व आजोड तत्व आबादी सिद्धांत लोकांच्या पुढे मांडायचा तो सिद्धांत कुठल्या काळात कोणी बाद करणार नाही कोणी खंडित करणार नाही तुमचं बोलणं कोणी पुसट करणार नाही असं आबादी सिद्धांत लोकांच्या पुढे मांडायचं कुठलं ग्रॅज्युएशन नाही असं जन्म नाही वेदाचा करता माशिक ठावा येरा निवावा भारवाचा असं महाराज बाबा पाठमागच्या भुलीचा शोध वर्तमानामध्ये दुरुस्ती कर पाठीमागच्या भुलीचे परिणाम आहे आणि ते परिणाम कशामुळे भुलीचे शोध घेऊन एक काम करा माझ्या प्रभूचा मोठेपणा तुला कळाला नाही तो आंतरसाक्षी आहे आणि आंतरसाक्षी असल्यामुळे बऱ्याच वेळेला माणूस त्यांनी वेगळ्या वेगळ्या सुविधा केल्या हो त्या समाजाच्या व्यवस्थेकरता जसं ग्राम व्यवस्थेकरता ग्रामपंचायत असते ग्राम व्यवस्था ग्रामपंचायतीकडे मुद्रा पाडायच्या संडास बांधायचे संडास पाडायचे मुद्रा बांधायचे एवढंच काम नाही बरं झालं बरीच कामं एवढीच कामं हातात घेतली लोक हे खरा पुरुषार्थ काय कोणी विसरत अरे दादा सांगून ग्राम व्यवस्थेमध्ये गावची शांती राहिली पाहिजे दुसरा मुद्दा ग्राम व्यवस्थेमध्ये आजचा युवा देशाचा कर्णधार आहे आजचा युवा गावचा कर्णधार आजचा युवा त्याच्या कुटुंबाचा कर्णधार या कर्णधाराकडे थोडं लक्ष देतात आजचा युवा कुठं करतो काय कारण भविष्याची जबाबदारी सर्व आहे बाबा हे ग्रामपंचायतीची निगराणी करायला पाहिजे ग्रामपंचायत आणखी दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो ग्रामपंचायत आणखी काम काय ग्रामपंचायत आणखी काम आहे आमच्या मातांची कुलीनता शालीनता सांभाळायचं ग्रामपंचायत यांची कुलीनता शालीनता हे सगळं काही सांभाळायचं गावची प्रसन्नता गावचा आनंद राहिला पाहिजे विठाला 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 हे सगळं काही ग्राम व्यवस्था तसं ग्राम व्यवस्थेकरता ग्रामपंचायत आहे मला हे सांगितलं तर विश्व सुरक्षित राहण्याकरता दादा एक आहे साधू संतांच्या वचनावर विश्वास करायचा वेद काय सांगतो पुराण काय श्रुती माता काय सांगते म्हणून एक काम करायचं काम करायचं म्हणून कोणी नक्कल नाटक करायची नाही नक्कल नाटक करायची नाही आणि तो आंतरसाक्षी आहे अंतर जामे जाण तसाचा मन काय एक उपरवाचा आत एका वरच्या आणि वेगळं घुमजाव करायचे नाही लोकांना फसवायचं नाही धोका द्यायचा नाही वाणी धोका द्यायचा नाही आत एक त्याचा उपयोग काय होणार नाही त्याचा एवढाच उपयोग होईल तालुक्यात कीर्ती होईल एवढं पोट भरायचं साधन बनेल याच्यापर्यंत काय जगात कीर्ती होऊ शकते रे दादा लोक मान वमना समान मानणे एकांती राहणे विदुष आहे देवा करता हे सगळं काय एक भक्ती पोटासाठी एक देवा सगळे भेटी दोन्ही दिसती सारखी वर राहणे दोघं सारखे दिसतात एक डोळे लावून बसला पण त्याची झोप चालू एक दुसऱ्याचे डोळे लावले तो चिंतन करतो पण या कलियुगामध्ये झालं काय तो चिंतन करतो त्याला म्हणतात झोपायला अशी उपड हे कलियुगामध्ये माणसं काय कशी भीती झाली यांची डोक्याची काय करा त्याची परिणाम तो ग सारखे दिसतो पण पुरुषार्थ बोलण्याचा आहे आणि दादा खरा
समजायला लागली माणसं. जे दूषण आहे त्याला दूषण समजायला लागलं. त्याची व्यवस्था पण बिघडली. विठाला एक आहे अंतरात, तो अंतर साक्ष आहे, त्याला अंतराचा भाव करतो. माझ्या प्रभूची दृष्टी अंतरंगापर्यंत जाते, तो अंतर साक्ष आहे. म्हणून आत एक आणि बाहेर एक नसावं. आणि दुसरा मोठेपणाचा त्यात काय आहे अभंगाच्या शेवटच्या जगतो आपण भुजन होता
अभंगाच्या शेवटच्या चरणाने तुकाराम करावा. इतने दुःख काय खाता, एवढं दुःख तू भोगलंच नसतं तेव्हा एवढं दुःख कशाला भोगतो? इतना गोते काय खाता, एवढं दुःख कशाला भोगतो? किंवा इतने गोते काय खाता, एवढं दुःख तू भोगलंच नसतं. इतना म्हणा, इतने म्हणा, माझ्या तुकोबाला तुकोबाचं जीवन म्हणजे या महापुरुषाचं जीवन म्हणजे कोणाला प्रभावित करायचं नाही. मोठी माणसं कोणाला प्रभावित करते, प्रकाशित करतात. प्रकाशित मोठी माणसं प्रभावित करणं हा त्यांचा स्वभाव, प्रभावित करणं हा गारुडी करतं. प्रभावित लोकांना प्रभावित करणं हा स्वभाव गारुड्याचा. एका मिनिटामध्ये 500ची नोट तयार करायची, दुसऱ्या मिनिटाला टाकली फिरवायची, पैसे मारायचे. त्याला प्रभावित करणं म्हणतात. साधू प्रभावित नाही, प्रकाशित करतात. साधू समाजाला प्रकाशित करणे साधूचं काम, त्याला उद्बोधित करणे, त्याला चेतना, ऊर्जा, ताकद हे सगळं काही साधू देतो. भागलिया मद वाहतील कडिये त्यांचे डोळे सर्व त्याला साधक हैराण होतो ना. साधूकडून पतंच होण्याची भीती वाटते ना, त्यावेळेला साधू त्याला ऊर्जा देतो, ताकद देतो. हे करो, हे न करो, अच्छा बुरा आहे, उचित आहे, आनंदित आहे, धर्म आहे, अधर्म आहे. आणि तुकाराम मला ते सांगतात, बाबा एवढं दुःख तू भोगलंच नसतं. केवढं दुःख कशाला भोगतो? जेव्हा तो आपण भूलणार त्या पाठीमागच्या त्या भुलीचे जे परिणाम आहेत. आता वर्तमानामध्ये तुझ्याकडून जी भूल होते, वर्तमानामध्ये भुलीचे दोन कारण आहेत. एक माझा प्रभूचा मोठेपणा कळत नाही, तो अंतरसाक्षी आहे हे कळत नाही, आणि तो सर्वव्यापी आहे हे कळत नाही. या दोन गोष्टीच्या नासमजीपणामध्ये माणसं भूल करतात. अंतरसाक्ष आहे म्हणजे सर्वांचा अंतराचा भाव त्याला कळतो, आणि सर्वव्यापी आहे म्हणजे माझा ईश्वर सर्व ठिकाणी आहे, आणि सर्वव्यापी आहे आणि अंतरसाक्ष आहे. हे दोन अंतरीचे वेद जाणे कळवळा, व्यापक सकळा ब्रह्मांडाचा. राम बाबांनी प्रमाण दिला, ते सात अशी प्रमाण दिली. मला आवड आहे, मला आवड, फक्त सगळ्या गोष्टी सांभाळून घ्यायच्या. सगळ्या गोष्टी सांभाळून घ्यायचं, नाही तर माझ्या माऊलीला स्वयंपाक चांगला येतो, तिच्या हातचं खायचं. ज्या माऊलीला पुरणपोळी चांगलं येतं तिच्याच हातचं खायचं, तिच्याच आनंद आहे. बरोबर नाही, याला किती खायचं, याला किती सगळं सगळं सांभाळून करायचं. त्याला काय लागतं प्रभू देश विदेश बढिया खाली नाही देश. हे माझ्या प्रभूचं व्यापकत्व आहे. माझा भगवान कुठं नाही अशी जागा शिल्लकच नाही जात, कुठं नाही. हरी व्यापक सर्वत्र समान प्रेम
ते प्रगट होई मैदान. हरी व्यापक आहे, सर्वत्र आहे, सर्व ठिकाणी आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, प्रीता ठाव नाही मुरला. अजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठलाची. हरी व्यापक. हे दोन मोठे म्हणजे विकल्प. एक अंतर साक्ष आहे, अंतराचा भाव करतो, आणि दुसरा सर्व व्यापी आहे. आणि हे दोन्ही मोठेपणा न कळाल्यामुळे माणसाकडून दोन्ही घडतात. माणसं एखादा रिकावर जात असते, कोणी पाहू नये म्हणून. एखादा का दोष एखादा होतात. आता कोणी पाहू नये म्हणून याचा करता माझे तुकाराम म्हणतात, माझा प्रभू व्यापक आहे, सर्व ठिकाणी आहे. तुला जरी वाटलं, तुला अनुभव येण्याकरता तो सर्व साक्ष आहे. तुका म्हण्या जीवीच्या जीवन, तुची नारायणा साक्षी. जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायण, तू साक्षी आहे, सर्व साक्षी आहे. जिथंच आहे तिथे ईश्वर भक्ताच्या बरोबर राहते. जेव्हा आपल्या देव बरोबर, अखंड माझ्या बरोबर आहे, अशी याची समज पक्की झाली, त्या माणसाला बोल करणार नाही. तुका देश गेली बर्या खाली नाही, अशी जागा शिल्लक नाही. त्या माझा भगवान तिथे नाही. बऱ्याच वेळेला भूलची होती न झाली. तर सर्व साक्षी आहे हे न कळाल्यामुळे, सर्व व्यापी आहे हे न कळाल्या. जिथं त्याचं भगवान बरोबर आहे हे कळत नाही पहिली गोष्ट, आणि दुसरं तो अंतर साक्षी आहे हे कळत नाही. दोन गोष्टी कळत नाही. त्याच्यामुळे माणसाकडून भूल होती बघतात बऱ्याच वेळेला असं कळत. आणि आता त्यांनी एक नवीन व्यवस्था केली, माझ्या मालकाची नवीन व्यवस्था. तुम्हाला माहीत नसेल त्याची नवीन व्यवस्था अशी आहे. आता त्यांनी CCTV कॅमेरे जोडले गावामध्ये, त्याच्या व्यवस्थापन करतात. CCTV तुम्हाला माहित नव्हतं, आपल्या आमदारसमोर कॅमेरे आहेत, कॅमेरे जोडले. तुम्हाला माहित नव्हतं, सांगायला बरं. आता असे कॅमेरे आहेत की पावर नसली, लाईट नसली तरी चालतात, बच केला नाही. सामान जगायचं वेळ आता माझ्या त्याला असं वाटतं आपली भीती वाटत नाही. आतापर्यंत मला कॅमेरा तरी अडकले म्हणजे भीती वाटत. याच्याकरता तुका प्रभू देश विदेश बर्या खाली नाही. सर्वांनी सावधानीपूर्वक जगायचं आहे. माझ्या विषयी सर्व साक्ष आहे, सर्व ठिकाणी आहे, आणि अंतर साक्षी आहे. तुका प्रभू देश विदेश बर्या खाली नाही देश. त्यांना गुन्हे काय खाता जब तो अपना ऐसा कर करावेला माऊल धंदा
होते काय काजामध्ये अपना भरून अंतर्जामी जाम साचा मन लाई तो परवाचा तुका प्रभू देश विवेक कन्या खाली नाही संपूर्ण आपल्याला मुलगा जोडता भाव केला झालेली सेवा भगवंताने समर्पण करतो. पण त्यांच्या पाठीमागे असणारा परिवार नासाहेब आहे, मुक्ताई आहे. मुक्ताई त्यांच्या पाठीमागे परवा त्यांचे भाऊ दत्तात्रय दादा आहे आणि गोरख भाऊ आणि जमलेल्या माझ्या सर्व सज्जन वारकरी बांधव नमस्कार. भक्तिमय माता सर्वांना वंदन करतो. आणि दादा एकच आहे, मी माझ्या प्रभूकडे प्रार्थना करतो, हे भगवान या सर्व सज्जन माय बापांना कोरोना महामारीमधून आता सांभाळलं तर याही पुढे जावं. त्यांचा सद्भाव, त्यांची पवित्र अवस्था हे सर्व त्यांचं काही ठीक आहे. मी बऱ्याच वेळेला ही वर्ष स्वतःचे कार्यक्रम करीत नाही झाला, ती केली पाहिजे. आता आमच्या वैकुंठवासी नामदेव बाबा पेठेकरांचा हा आजचा शेवटचा मुक्कामाचा दिवस आहे. या मुक्कामाच्या दिवशी जेवढं चांगलं काय करायला जातं तेवढं द्यायचं. विश्रांतीचा दिवस आहे, मुक्कामाचा विश्रांतीचा दिवस आहे, शेवटचा मुक्काम आहे. याला अन्नदानाच्या निमित्ताने वस्त्रदान, अन्नदान, नामस्मरण, भजन कीर्तन आपण केलेलं भजन कीर्तन ही त्यांना श्रद्धांजली आहे. केलेला बोलण्याची श्रद्धांजली दादा ही श्रद्धांजली, नामस्मरण ही खरी श्रद्धांजली आहे. हे आपली भावुकता, आपलं त्या व्यक्तीबद्दल आपलं प्रेम ते प्रगट करतात माणसं, हे गरजेचं आहे. पण खरी श्रद्धांजली नामस्मरणाची श्रद्धांजली आहे. म्हणून बाबांना ही खरी श्रद्धांजली आहे. बाबांच्या पाठीमागे असणारा परिवार आणि तुम्ही सर्व सज्जन माणसं. बरेच वेळेला काही माणसं त्यांना सुखशांती मिळण्याकरता काही माणसं काहीतरी सोडतात. कोणी चहा प्यायचं सोडून देतं, त्यांना सुखशांती करतात. कोणी चहा प्यायचं सोडतं, कोणी डांगर खात नाही, कोणी टरबूज खात नाही, कोणी पपई खात नाही. कशा करता त्यांच्या सुख शांती करता एक आपण त्यागायचं लोकांना. डांगराने टरबुजाने दादांना नामदेव बाबांना सुख शांती मिळणार नाही. तुम्हाला जे आवडतं ते सोडलं पाहिजे, हे सुख शांती त्याच्यामध्ये सर्व आजची पवित्रता त्यांनी केलेल्या पवित्र कर्माचे फल आहे. कोण जीवनामध्ये काय करतं त्याचा शेवट कसा झाला याच्यावर म्हणून ही झालेली सेवा भगवंतांनी समर्पित करतो. माझ्या प्रभूकडे या सर्वांच्या रक्षणाची जबाबदारी देतो. हे भगवान त्या सर्व सज्जन माय बापांना आता आपण कसं जपलं, कसं सांभाळलं, त्यांची सुरक्षा केली, याही पुढे जाऊन या सर्व माय बापांना धैर्य दे, बल दे, बुद्धी, प्रेम, आयुष्याची वृद्धी होत त्यांचं सर्वांचं जीवन मंगलमय होत सर्वजण आनंदाचे सम्राट बनवत ही माझ्या प्रभूची प्रार्थना करतो. आणि वैकुंठवासी नामदेव तुकाराम पेठेकर बाबा, त्या पेठेकर बाबांच्या अवस्था त्याच्या निमित्ताने झालेली सेवा. जसं आपण हे वस्त्राचं पुण्यस्मरण त्यांच्या उपकाराचे उत्तरही आहे समजायचं. पण आज विश्वामध्ये आम्ही जेवढं चांगलं पाहतो की ज्यांचे उपकार आहे ते माझे ज्ञानवर आहे, तुकोबर आहे. त्यांच्या उपकाराचे उत्तरही आपण देऊ शकत नाही. तसं बाबांच्या उपकाराचे उत्तरही आपण देता आली पण माझ्या ज्ञानवर आहे उपकार नाही फेडू शकत. तुकाराम महाराज आज आम्ही जेवढं चांगलं पाहतो त्याच्या पाठीमागे त्यांचे उपकार आहे, त्यांचे उपकार आम्हाला भेटत नाही. तुकाराम बाबा व्यवस्था नाही, त्यांचे उपकार आपण फेडू शकत नाही. काय द्यावे त्याशी भाई उत्तर आहे. देवताबाई जीव तुला धर्मामध्ये काय उत्तर आहे, जीव ठेवू पाहिजे. तुकाराम त्यांच्या उपकारासाठी नाही माझे काय ठिकाणी. तुकाराम ऐसे परोपकारी त्यांच्या पायावी होईल. महाराज पायाकडून डोकं ठेवून करायचं उतरायला दिली नाही. मग व्यवस्था नाही, व्यवस्था नाही. एखादी व्यवस्था झाली, एक व्यवस्था आहे, पुण्यवंत व्हावे. मला क्षमा करावी. थोड्याफार प्रमाणात नावाला संदेश निरोप हे आपल्यापर्यंत पोहोचवला. झाली सेवा भगवंतांनी समर्पण करून सेवा समर्पण कृष्ण माझं बोलणं थांबवतो. आपले आवडते साई लीला टीव्ही एक आध्यात्मिक सहवास हे एक फ्री चॅनल आहे. आपल्या येथे केबल टीव्हीवर जर साई लीला टीव्ही एक आध्यात्मिक सहवास
हे चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करा.